नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वयंपाकघरामध्ये। उन्हाळा म्हटलं की काहीतरी थंडगार आणि चटपटीत खाण्याची इच्छा होतेच। आणि त्यात जर समोर असे कापसासारखे मऊ तोंडात टाकताच विरघळणारे दही वडे असतील तर मग काय बात आहे। पण अनेकदा काय होते, वडे आतून कडक होतात किंवा तेलकट होतात। म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे बिना सोडा वापरता हॉटेलसारखे मऊ आणि जाळीदार दही वडे बनवण्याची सर्वात सोपी आणि परफेक्ट पद्धत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये मी काही खास सिक्रेट टिप्स शेअर केल्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण आता जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। दही वडे बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे घेतलेले आहे 1 वाटी उडदाची डाळ। इथे मी रात्रभर भिजवून घेतलेली आहे। 4 ते 5 तास तरी भिजली पाहिजे अशी भिजत घाला, किंवा रात्रभरी भिजत घालू शकता। आता इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि लक्षात ठेवा डाळ पूर्ण नितळवून घ्यायची आहे। डाळीत जास्त पाणी बिलकुल जाऊन देऊ नका। हे पहा, अशी डाळ पूर्ण नितळली पाहिजे अशी। मी इथं झाऱ्या घेतलेला आहे। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। इथे पहा, मी डाळ पूर्ण नितळवून घेतलेली आहे आणि 2 ते 3 चमचेच पाणी घालायचे। लक्षात ठेवा जास्त पाणी घालायचे नाही, नाहीतर वडे छान बनणार नाहीत आणि वडे तेल पितील। इथे महत्त्वाची पहिली टिप म्हणजे डाळ वाटताना पाणी अगदी कमीत कमी म्हणजे फक्त 2 ते 3 चमचे वापरायचं आहे। पीठ जास्त पातळ झालं तर वडे तेलकट होतील। इथे आता डाळीत मी 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल तसं तुम्ही घेऊ शकता। आणि अर्धा इंच आल्यास तुकडा घेतलेला आहे। चला तरी डाळ आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया। आता इथे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। पहा, एकदम क्रीमी टेक्स्चर म्हणजे एकदम बारीक झालं पाहिजे असं आपल्याला फिरवून बारीक करून घ्यायचं आहे। आता याच्यात आपण 1 चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग घेतलेला आहे, तो घालायचा आहे आणि स्वादानुसार नमक घालायचे। आणि आता यात आपल्याला एकदम सिक्रेट स्टेप म्हणजे ज्यामुळे आपले वडे एकदम कापसासारखे मऊ होणार आहेत। हे पीठ आपल्याला एकाच दिशेने असे एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचे आहे। 5 ते 7 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे याला। जसजसं तुम्ही फेटाल तसतसे या पिठाचा रंग बदलेल आणि ते एकदम हलकं फ्लफी होईल। चला तर याला आपण आता एकाच डायरेक्शनमध्ये आता 5 ते 7 मिनटं असेच फिरवून घेणार आहोत। फ्लफी झालं पाहिजे एकदम, आपल्याला कळतं। यात आपल्याला जड जात आहे ना, ते पुन्हा हलकं व्हायला चालू होतं। हे बघा, आता हे पीठ आपलं फेटून तयार झालेलं आहे। आता हे पीठ तयार झाले की नाही ते कसे ओळखायचे ते पाहूया। आता आपण एका वाटीत पाणी घेऊया आणि थोडेसे पीठ त्याच्यात असं गोळा घालून पाहायचा। हे पहा, पीठ आपलं तरंगते, याचा मतलब की आपलं पीठ आता वडे बनवण्यासाठी तयार आहे। आणि असे पीठ तरंगले की समजायचं की आपले पीठ एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आणि याच्यात सोडा घालण्याची अजिबात गरज पडत नाही। चला तर आपण आता हे वडे तळून घ्यायचे आहेत। याच्या आधी आपण आता चटणी कशी बनवायची हिरवी ती पाहूया। इथे मी कोथिंबीर घेतलेली आहेत, काही पुदिन्याची पानं घेतलेली आहेत, हिरवी मिरची आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 1 चमचा दही घेतलेला आहे। हे आता आपण सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत। आणि हे चटणी काळी पडू नये म्हणून याच्यात काही बर्फाचे खडे टाकू शकता। याच्यात आता थोडेसे काळे नमक, थोडेसे साधे नमक, याच्यात तुम्ही लिंबूही पिळू शकता, थोडीशी जिरा पावडर घातलेली आहे, 2 आईस क्यूब घालून आता याला फिरवून घेऊया मिक्सरमध्ये। हे पहा, चटणी आपली तयार झालेली आहे। आता इथं तेल तापलेलं आहे। गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची, अजिबात गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही। आणि हाताला थोडे पाणी लावून वडे टाकायचे आहेत। आपली हिरवी चटणी तयार होईपर्यंत मी इथे तेल तापायला ठेवलेलं। तुम्हाला जेवढे जसे मोठे बारीक गोळे हवे असतील तसे तुम्ही टाकू शकता। हाताला थोडे पाणी लावायचे आणि सोडायचे आहेत। गॅसची फ्लेम बिलकुल मोठी ठेवू नका, नाहीतर आतून वडे ना कच्चेच राहतील, शिजणार नाहीत अजिबात। आता याला छान गोल्डन कलर येईपर्यंत आलटून पलटून तळून घ्यायचे आहेत।
हे पहा खूप छान हलके आणि फ्लफी झालेले आहेत. याला आता आलटून पलटून असे तळून घ्यायचे आहेत. गोल्डन कलर आलेला आहे. वा, बघा कसं टम्म फुगलेत आपले वडे. आता हे वडे काढून घेऊया. हे पहा, हे वडे आता आपण कोमट पाण्यात घालून घ्यायचे. गरम आहेत तोपर्यंतच घालायचे आहेत. ते मी कोमट पाणी घेतलेलं आहे. याच्यात हिंग टाकायचं आहे. आपण वड्यात हिंग टाकलेलं आहे आणि थोडंसं नमक टाकायचं आहे. आणि याच्यात आता हे वडे टाकून घ्यायचे आहेत. गरम गरम आहेत तोपर्यंत टाकायचे. आता याला आपण 10 ते 15 मिनटं भिजून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण आता पुढली प्रोसेस पाहूया. तर तोपर्यंत आपण इथं आता दही तयार करूया. इथे मी 2 वाट्या ताजे दही घेतलेलं आहे आणि एकदम घट्ट घ्यायचं दही. पाणी बिलकुल नाही पाहिजे याच्यात. आता याच्यात 2 ते 3 चमचे पिठी साखर घालायचे आहे. तुम्ही मिक्सरला वाटून घेऊ शकता. हे पहा, मी 3 चमचे घातलेले आहेत. आता हे दही फेटून घेऊया. दही छान क्रीमी होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे. दही कायम घट्ट आणि थंडच घ्या, म्हणजे दही चांगले फेटून तयार होईल. हे पहा, मी आता एकदम छान क्रीमी होईपर्यंत याला फेटून घेतलेलं आहे. 15 मिनटं झालेले आहेत. वडे आता काढून असे प्रेस करून घ्यायचे तळहातावर. एकदम कमी ह्याच्यात करून घ्या, तुटणार नाहीत असे. हे पहा वडे किती सॉफ्ट झालेले आहेत. आता पाण्यातून मी पिळून काढलेले आहेत. जास्त दाबायचे नाहीत, फुटले नाहीत पाहिजेत. हे पहा किती छान फ्लफी एकदम झालेले आहेत. याला आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. हे पहा असे करून घ्यायचे. इथे मी आता सर्व वडे पिळून घेतलेले आहेत. याच्यावर आता एकदम थंडगार दही घालायचे आहे. क्रीमी घट्ट दही आपण तयार केलेलं आहे ते घालून घ्यायचे. चांगलं घालून घ्यायचं. आणि आपण हिरवी चटणी करून घेतलेली आहे तेही घालून घ्यायची. आणि आता चिंच गुळाची चटणी, याची रेसिपी मी शॉर्ट्सवर टाकलेली आहे, नक्की जाऊन पहा. गुळाची चटणी आंबट गोड असते आणि वड्यासंगे भरपूर छान लागते. आता याच्यावरती काही मसाले घालून घेणार आहोत. काळं नमक आहे. हे पहा, काळी मिरी पूड, लाल तिखट तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही घालू शकता, आवडीनुसार घाला. आणि जिरे पूड आहे. भाजून जिरे घ्यायची पावडर तयार करून, मगच ह्या वड्यावरती घालायची. आणि थोडंसं साधं नमक आहे. थोडंसं भुरभुरायचं आहे, जास्त नाही. तर तयार आहेत आपले दही वडे. हे पहा खूप छान बनलेले आहेत. एकदम हॉटेल स्टाईल, तोंडात टाकताच विरघळणारे सुपर सॉफ्ट दही वडे. तुम्ही ही रेसिपी या उन्हाळ्यात नक्की ट्राय करा. घरातील सगळे तुमचे कौतुक करत थकणार नाहीत. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी सोबत शेअर करा. आणि अशाच पारंपरिक व नवनवीन रेसिपीसाठी आपल्या माझे स्वयंपाकघर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.